आजची थाळी आपली मिसळ पाव. त्यामध्ये मी फरसाण टाकलेले आहे, कांदा टाकलेला आहे, काकडी, लिंबू, कांदा, पाव घेतलेले आहेत. चला बघूया आपण सोप्या पद्धतीने मिसळ कशी करायची ते. आपण आता मिसळ करणार आहोत. त्यासाठी घरी भिजवलेली मटकी घेतलेली आहे. त्यासाठी लागणारा कांदा, लसूण ठेचून घेतलाय म्हणजे छान चव येते. टोमॅटो घेतले, कढीपत्ता घेतलाय, लाल तिखट घेतलंय, हिंग घेतलंय, हळद घेतली, मीठ घेतलंय आणि हा घरचा मसाला घेतलेला आहे आपला. आणि आता आपण करणार आहोत मिसळ. आणि त्यासाठी मी इकडे गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे. आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे तर्री छान येते. तर मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्यासाठी मी तेल टाकत आहे. त्यामध्ये तेल आपल्याला जरा जास्त टाकायचं आहे कारण याला तर्री आली पाहिजे. तर्री असली तरच ती मिसळ छान लागते. तर मी 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं टाकत आहे. तेल जरा जास्त लागते याला. ते चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला. आता तेल तापलेलं आहे आपलं चांगलं. तेलामध्ये मी लसूण टाकते, ठेचून घेतलेलं आहे, मग छान येते. लसूण थोडा लाल होऊ द्यायचा आहे. कांदा टाकत आहे, कढीपत्ता पण टाकत आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला, लाल करायचं. हे बघा आता कांदा लाल होतोय आपला. आता त्यामध्ये आपण आहे ना हिंग टाकत आहे. हिंग टाकायचं म्हणजे पोटाला त्रास पण होत नाही आपल्या, त्याच्यासाठी हिंग टाकायचं. आणि त्यामध्ये हळद टाकत आहे. हळद टाकली. आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकते आधी. टोमॅटो आता चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये. मग आपण मसाला टाकणार आहोत. टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा आहे आपल्याला. मऊ झाला ना मग आपल्याला मसाले टाकायचे. माझा ब्लॉग आवडला ना तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल शर्मिला हुंडेकर म्हणून आहे. त्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉगला तुम्ही तुमची लाईक्स द्या. तुमच्या काही कमेंट्स असतील तर सांगा म्हणजे त्याप्रमाणे मी करेल. हे बघा टोमॅटो चांगला शिजतोय आपला. आणि कांदा मी जास्त लाल होऊ दिलेला नाहीये, नाही तर तो काळपट दिसतो, म्हणून मी त्यामध्ये लगेच हे टाकलेलं आहे टोमॅटो. ह्या मऊ झालाय आपला टोमॅटो. त्यामध्ये आपण आहे ना आता मीठ टाकणार आहे. आपल्याला आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे मीठ. एवढं मीठ टाकत आहे मी. मिठाने पण लवकर टोमॅटो हे होतो, मऊ होतो. चांगला शिजू दिलेलं आहे. त्यामध्ये मी आता लाल तिखट टाकत आहे आणि हा मसाला टाकत आहे घरचा. तेलामध्येच टाकायचं. आणि त्यामध्ये मी बघा हे उकळलेलं पाणी टाकत आहे. मला रश्श्याची करायची ना. आणि आता मी मटकी असं वेळून टाकते. हे बघा चांगली उकळती. आता मी एवढं पाणी टाकलंय. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. आणि हा पातळच रस असतो मटकीचा, म्हणजे आपल्याला पावाबरोबर खाता येतो तो. आणि हे जरा आता शिजू देते मी, त्याच्यासाठी झाकण ठेवते म्हणजे लवकर शिजेल आपली मटकी. आता 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आपल्याला. मी म्हणते हे बघा आपली मस्त हे बघा छान झालेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं फरसाण टाकत आहे.
असं फरसाण टाकायचं आहे. कांदा टाकते. तिकडे पण कांदा ठेवलेला आहे, लागेल तसं मग घेऊन खाता येतो. इथे कांदा आहे, काकडी आहे, लिंबू आहे. ही आज आहे आपली थाळी मिसळ पाव. एकदम भारी लागते खायला आणि खूप मस्त झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. मस्त राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ लाईक करा.